आणि आपण शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं, हे भारताचं आणि या जगाचं जे दैवत आहे, ज्यांनी गनिमी काव्याचं युद्ध रणनीती ही जगाला या ठिकाणी त्यांचं योगदान दिलं, त्या दृष्टिकोनातून ती नवी दृष्टी दिली. या ठिकाणी महाराजांचं हे राज्याभिषेक सोहळ्याचं हे चित्र आपण पाहतोय आणि महाराजांच्या या शिवजयंतीच्या अनुषंगाने जे अनेक मतमतांतर आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी शिवजयंती सोहळा ज्याच्या माध्यमातून सुरू झाला आणि दुर्ग संवर्धन समिती ही त्यांनी या ठिकाणी आज भवानी मातेच्या साक्षीने सुरू केलेली आहे. असे सन्माननीय अमितजी गायकवाड सर या ठिकाणी उपलब्ध आहेत. आज ही मुलाखत सन्माननीय आकाश राजे कंक सर यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने आपण अमितजी गायकवाड सर यांच्याशी आपण शिवजयंती सोहळ्यासंदर्भात माहिती घेऊयात. नमस्कार सर. या ठिकाणी सर जी तुम्ही 2012 पासून जी आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवजयंती सोहळा जो चालू केलेला आहे, तर त्या सोहळ्यासंदर्भात तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने सुरू झाला? सर्वप्रथम मी तमाम श्री शिवछत्रपती भक्तांचं आज या माध्यमातून स्वागत करतो. आणि आज या पुण्यात महाराष्ट्रात जन्मल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या बरोबरीने लढलेले स्वराज्य वीर, स्वराज्य सेनानी हे आमच्या रक्तात आहेत, आमच्या नसानसात आहेत. म्हणजे शिवछत्रपती कोणी येऊन परक्याने आम्हाला समजून सांगावं हे कधीच होऊ शकत नाही. आणि गेले 30-35 वर्ष आज आम्ही या महाराष्ट्रात, भारतात, पुण्यात बघतो आहोत. 4 शिवजयंत्या झालेल्या आहेत. 4 म्हणजे जी शिवजयंती आज मोठ्या प्रमाणात साजरी व्हायला पाहिजे ती हळूहळू लोप होत चालली होती. आणि शिवजयंती साजरी करताना खरा अधिकार किंवा खरा न्याय हा श्री शिवछत्रपतींबरोबर त्यांच्या बरोबरीने लढलेल्या स्वराज्य वीरांचा आणि स्वराज्य सेनानींचा आहे. हे सगळे कुठेतरी दूर होते, हे एकत्र येत नव्हते. हे सगळं कुठेतरी थांबावं म्हणून 2013 साली आपण स्वराज्य रथ सोहळा संकल्पना मांडली आणि 6 रथांनी ती यशस्वी करून दाखवली. आणि हळूहळू 2014, 2015ला याच्यामध्ये जवळजवळ 26 घराण्यांचे स्वराज्य रथ सामील झाले आणि एक वेगळ्या उंचीवर ही शिवजयंती गेली. पण या सगळ्याची सुरुवात 2012 साली 19 फेब्रुवारीला शिवजयंतीला जे 2 वेगळे उपक्रम आपण सुरू केले त्यांनी सुरुवात झाली. त्याची माहिती तुम्हाला आता मी देतो. अशीच आमचे मित्र आहेत 4 खास जिवलग मित्र, रणजित शेठ शिंदे, दीपक नाना घुले, मयुरेश दळवी आणि गोपी पवार. अशीच आम्ही चर्चा करत बसलो होतो की काय चालू आहे. ही जी भारतीय संस्कृती जी आपण गौरवशाली म्हणून अख्ख्या जगात मिरवतो, हे जे सणसूद साजरे करतो, हे कोणामुळे झालेलं आहे? फक्त आणि फक्त श्री शिवछत्रपतींमुळे झालेले. आणि काय चालू आहे त्यांच्या शिवजयंतीचं? किती असं व्हायला लागले. आज आपण पुण्यात जन्मलोय, आम्ही पुण्यातले गणेशोत्सव घ्या, अनेक जयंत्या घ्या, आज या किती उंचीवर गेल्यात आणि शिवजयंती लोप चालली आहे दिवसेंदिवस. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याला कुठेतरी विधायक वळणावर आपण नेलं पाहिजे. काय करावं त्यातनं मला एक संकल्पना सुचली की 19 फेब्रुवारीला हेलिकॉप्टरने आपण पुष्पवृष्टी करूया. आज शिवछत्रपतींच्या पुण्यातल्या कुठल्याच पुतळ्यावर तोपर्यंत हेलिकॉप्टरनी पुष्पवृष्टी झाली नव्हती आणि शिवजयंतीला तर नाहीच नाही. बस ठरलं त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो. आणि त्याच वेळी नुकतीच एक पुण्यामध्ये हेलिकॉप्टरची पुष्पवृष्टी झाली होती. ज्यांनी पुष्पवृष्टी केली त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि तत्काळ म्हणजे 2 दिवसामध्ये आम्ही हेलिकॉप्टरच्या पुष्पवृष्टीची परवानगी आणली आणि 19 फेब्रुवारीला हा हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी सोहळा यशस्वी केला. आणि आज मला इथं सांगायला अभिमान वाटतोय की माझ्या कुटुंबियाचं हे परम भाग्य आज की पहिल्या पुष्पवृष्टीला माझ्या धर्मपत्नी सौ रिंकल, माझे चिरंजीव ईशान, आम्ही 3 होतो. आणि आमचं ते परम भाग्य आज की भारतातलं पहिलं कुटुंब आम्ही ठरलो की त्यांनी शिवछत्रपतींच्या जगातल्या पहिल्या भव्य अश्वरूढ पुतळ्यावर 19 फेब्रुवारीला शिवजयंतीने पुष्पवृष्टी केली. शिवछत्रपतींनी ते भाग्य आम्हाला दिलं
त्याबद्दल त्यांचं ऋण आम्ही कधीच फेडू शकत नाही, कधीच नाही फेडू शकत. त्याचबरोबर आम्ही एक दुसरा उपक्रम 19 फेब्रुवारीला यशस्वीरित्या राबवला की शिवजयंती ही घराघरात पोचली पाहिजे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही श्री शिवछत्रपतींना त्यांच्याबद्दल जगातल्या मान्यवरांचे असलेल्या गौरव उद्गार एकत्रित करून रंगीत छाया छापून आणली पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून. त्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये आचारसंहिता चालू होती, कॉर्पोरेशनची इलेक्शन होती, त्यामुळे सर्व अधिकार हे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे होते. आम्ही त्यांच्या पुढे हा प्रस्ताव मांडला. ठीक आहे म्हणले, बघूया, द्या तुम्ही काय पुढचं असेल. पण आम्ही बाकीच्यांसारखे थंड न बसता 2 दिवसात ती जाहिरात तयार केली आणि हीच ती जाहिरात आहे. जगभरातल्या मान्यवरांच्या उद्गारासकट छत्रपतींना मानवंदना देणारी पूर्णपान पुण्यातल्या 13 वर्तमानपत्रातनं रंगीत जाहिरात छापून आणलेली हीच ती जाहिरात. ही जाहिरात पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे दिली आणि त्यांचं मला कौतुक करावंसं वाटते की आमची तडफड, आमची तळमळ बघून त्यांनी या गोष्टीला मान्यता दिली आणि 19 फेब्रुवारीची ती मंगलमय पहाट उजाडली. त्या दिवशी ही रंगीत जाहिरात पुणे महानगरपालिकेच्या पुण्याच्या घराघरात पोचली. हाच तो सुंदर क्षण आहे. तुम्हाला त्या पहिल्या पुष्पवृष्टीचे काही फोटोग्राफ्स पण दाखवतो मी. हे ते हेलिकॉप्टर आहे बीजी शिर्क्यांचं आम्ही वापरलेलं आणि या हेलिकॉप्टर मधनं आम्ही पुष्पवृष्टी केली. हे ते हेलिकॉप्टर आहे, या हेलिकॉप्टर मधनं आम्ही पुष्पवृष्टी केली. आणि हे आमचं कुटुंब त्यावेळेस आमचे चिरंजीव ईशान, हा हेलिकॉप्टर मध्ये बसलेला माझा पहिल्या 2012च्या पुष्पवृष्टीचा फोटो आणि ही ती पुष्पवृष्टी, जगातला पहिला भव्य अश्वारूढ पुतळा शिवछत्रपतींचा. ही 2012 सालची पुष्पवृष्टी. आणि मला कौतुक करावंसं वाटते की पुण्यातल्या सर्व वर्तमानपत्रातनं हा हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी सोहळा गौरवला गेला आणि पुण्याच्या घराघरात पोहोचला. पहिल्याच वर्षी तिथं हजारो संख्येने स्वराज्य बांधव, श्री शिवछत्रपती भक्त उपस्थित राहिले. आणि मला तिथं भेटतात लोक. आता 4 वर्ष हा सोहळा चालू आहे. एक गृहस्थ आहेत, ते सलग 4 वर्ष येतात आणि त्यांनी ते 4 वर्षाच्या पाकळ्या जपून ठेवल्या त्यांच्या खिशामध्ये. ती आठवण की गेले मी 4 वर्ष या पुष्पवृष्टी सोहळ्याला येतोय. तर असा हा आमचा उपक्रम पहिल्याच वर्षी प्रचंड यशस्वी झाला. आणि शिवजयंती भव्य दिव्य कशी साजरी होऊ शकते त्याचं मापदंड आम्ही पुण्यात सुरू केलं. त्याचबरोबर 2012 साली अनेक मिरवणुका त्यावेळेस निघाल्या पुण्यामध्ये. तीत असेल, तारीख असेल, अक्षय तिथी असेल. पण सगळ्या मिरवणुकीमध्ये जे स्वराज्य बांधव, जे स्वराज्य सैनानी शिवछत्रपतींच्या खांद्याला खांदा लावून लढले किंवा शिवछत्रपतींचं जे स्वराज्य आहे ते त्यांनी विस्तारलं, ते टिकवलं, त्याच्यानंतर 100 वर्ष यांचा कुठंच सहभाग नव्हता, कुठंच नाही. आणि आज खरा अधिकार या स्वराज्य सैनानींचा आहे. या मिरवणुकीमध्ये यांचं एकत्रीकरण करणं गरजेचं होतं. म्हणून त्यासाठी आपण संकल्पना मांडली शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा. त्याच्या आधी दीपोत्सवाचा आम्ही एक कार्यक्रम घेतला 2012 साली. हा जो शिवछत्रपतींचा जगातला पहिला पुतळा आहे जो तुम्हाला मी आता दाखवला, तिथं 8000 तेलाच्या पंत्या लावून पारंपरिक दीपोत्सव साजरा करणारं शिवजयंती महोत्सव समिती हे एकमेव आहे. हा 2012 सालचा दीपोत्सवाचे तुम्हाला फोटो दाखवतो. हाच तो 2012 सालचा दीपोत्सव 8000 तेलाच्या पंत्यांचा यशस्वी करण्यासाठी आपण केलेला. आणि या दीपोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला. त्यामध्ये अनेक स्वराज्य बांधवांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली. 2013 साली शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा ची पार्श्वभूमी सुरू झाली. त्याच्या आधी पासलकर घराणे, जेदे घराणे, बांदल घराणे, कंक घराणे आणि मालुसरे घराणे यांच्या वैयक्तिक पातळीवर मी गाठभेटी घेतल्या. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की यातल्या कोणीही जास्त आडेवेडे न घेता पहिल्याच बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं
की या थोर आमच्या युगपुरुषांना, या आमच्या थोर मूळ पुरुषांना मानवंदना देणाऱ्या स्वराज्यार्थ सोहळ्यामध्ये आम्ही सामील होऊ. आणि हे 6 रथ त्यामध्ये सामील झाले. त्यातला पहिला जो रथ आहे तो जिजाऊ शहाजी शिवज्योत रथ आहे. ज्या जिजाऊंनी आपल्याला, ज्या शहाजींनी आपल्याला शिवबा दिला या महाराष्ट्राला, या भारताला, आणि त्या शिवबांनी, या शिवछत्रपतींनी भारताची गौरवशाली संस्कृतीचं रक्षण केलं, त्यांचा नेतृत्वाखाली हे 5 रथ निघाले. पहिला रथ सर सेनापती वीर बाजी पासलकर, दुसरा कान्होजी नाईक जेदे, तिसरा सरदार कृष्णाजी नाईक बांदल, चौथा सरनोबत यसाजी कंक, आणि 5वा नरवीर तानाजी मालुसरे. आज इथे यसाजी कंकांचे डायरेक्ट वंशज बसलेले आहेत, आकाशराजे कंक. पहिल्याच बैठकीमध्ये त्यांनी होकार दिला. त्यांचे बंधू रवींद्र कंक, किरण कंक आणि कंक परिवार यांनी कंकांचा रथ काढला. त्याचबरोबर दत्ताभाऊ पासलकर, नितीन बाप्पू पासलकर, राजाभाऊ पासलकर, विजय बाप्पू पासलकर आणि पासलकर परिवार यांनी पासलकरांचा रथ काढला. दिग्विजय जेदे, निलेश जेदे, सर्जेराव जेदे आणि जेदे परिवार यांनी जेद्यांचा रथ काढला. दीपक बांदल, करण बांदल आणि बांदल परिवार यांनी बांदलांचा रथ काढला. कंकांच्या रथाची तर मी तुम्हाला माहिती आता दिलीच. महेश, ज्यांना कार्यसिंह आम्ही म्हणतो, महेशराव मालुसरे, योगेश मालुसरे, ऋषिकेश मालुसरे, नवनाथ मालुसरे आणि यशवंतराव मालुसरे आणि मालुसरे परिवार यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांचा स्वराज्य रथ काढला. आणि पहिल्या वर्षी 2013 साली 6 रथांनी हा स्वराज्य रथ सोहळा नटला. पण इथंच हा स्वराज्य रथ सोहळा थांबत नाही. त्याच्यामध्ये अजून 2 घटना घडल्या. करवीर संस्थानाचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी या स्वराज्य रथ सोहळ्याचं उद्घाटन केलं. लाल महालापासून, जिजाऊंच्या पुतळ्यापासून जिजाऊ ज्योत आम्ही आणली आणि रथावरची जी ज्योत, शिवज्योत, ह्या शिवज्योतीचं प्रज्वलन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतः केले. यांच्या शुभ हस्ते ते घडले. तो सोहळ्याचे तुम्हाला काही फोटो दाखवतो मी तुम्हाला. हाच तो जिजाऊ शहाजी शिवज्योत रथ. त्या रथावरची शिवज्योत, जिजाऊ ज्योत आणून लाल महालातनं दस्तूर खुद्द शिवछत्रपतींची वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हातनं झाली. करवीर संस्थानचे नरेश. या रथाचं सारथ्य पुण्याच्या महापौर माननीय वैशालीताई बनकर यांनी केलं. आणि त्यावेळेसच्या हेलिकॉप्टरच्या पुष्पवृष्टीमध्ये युवराज संभाजीराजे छत्रपती, पुण्याचे उपमहापौर माननीय दीपक भाऊ मानकर, आमचे चिरंजीव ईशान गायकवाड आणि मी, आम्ही स्वतःनी हेलिकॉप्टरची पुष्पवृष्टी केली. आणि सहभागी प्रत्येक रथाच्या प्रमुखाला मानाचा फेटा आणि शंभू छत्रपतींच्या, संभाजी महाराजांच्या हातनं मानाची तलवार ही समितीमार्फत देण्यात आली. आणि पहिल्याच वर्षी हा 6 रथांनी नटलेला स्वराज्य रथ सोहळा प्रचंड यशस्वी झाला आणि पुण्याच्या, महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे वैभव म्हणून ओळखला गेला. त्याच्यानंतर 6 जून शिवराज्याभिषेक दिन, जो युवराज संभाजी छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड मोठा रायगडावर साजरा केला जातो, दुर्गेश्वर रायगड, त्यासाठी समितीने एक वेगळं योगदान दिलं. आज शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना दिली, स्वतःचा शक चालू केला होता, राजदंड हाती घेतला होता. या सर्वाचं प्रतीक म्हणून स्वराज्याची गुढी आम्ही उभी करतो 6 जून 2013 सालापासून. आणि ती गुढी तुम्हाला दाखवतो. त्या गुढीचा हा फोटो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 शुभचिन्हांनी अलंकृत असा भगवा ध्वज घरोघरी स्वराज्य गुढी म्हणून उभा राहावा. त्यामध्ये अखंड भारताच्या स्वाभिमानाचं प्रतीक शिवछत्रपतींचा जिरेटोप, त्या दिवशी स्वायत्त झालेली भारतातली एकमेव राजमुद्रा, शिवछत्रपतींचे सुवर्ण होण, त्यांची जगदंब तलवार आणि वाघ नखे ही त्यांच्या 5 सामर्थ्याची, शौर्याची प्रतीक असलेली शुभचिन्ह आम्ही या ध्वजामध्ये घेतलेली आहेत. असा हा ध्वज शिवशक राजदंड स्वराज्य गुढी म्हणून घरोघरी उभा राहायला 6 जून 2013 पासून सुरुवात झाली. आणि रायगडावर प्रचंड वादनामध्ये हा सोहळा यशस्वी झाला. रायगडच्या महाद्वारावर ही स्वराज्य गुढी प्रथम उभी झाली.
त्या दिवशी कार्यसिंह महेशराव मालुसरे यांचं सह्याद्री गर्जना ढोल ताशा पथक, अमर कापसांचं सह्याद्री पथक आणि विशाल गावानी यांचं शंभू गर्जना ढोल ताशा पथक, या तिन्ही पथकांनी शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने स्वराज्य गुढी उभे करताना 6 जूनला शिवराज्याभिषेक दिनी दुर्ग दारेश्वर येथे ढोल ताशा वादनाने प्रचंड मोठी मानवंदना शिवछत्रपतींना दिली. त्यानंतर आता आपण बोलायला बरंच काय आहे जर सांगायला, पण थोडस आपण शिवजन्मोत्सव शिवजयंती याच्यावर आपण जरा जोर देऊ या मुलाखतीमध्ये. त्यानंतर 2014 सालचं शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ आला. पहिल्या 6 रथांमध्ये अजून 9 रथ त्याच्यामध्ये सामील झाले. मला अभिमान वाटतो सांगायला की 9 घराणे ही आली त्याच्यानंतर, आणि त्यांनी पहिल्या वर्षी जो आम्ही 6 जणांचा जो होता आमचा स्वराज्य रथ सोहळा तो 15 जणांवर नेला. आणि ती घराणी पण अशी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आटके पार स्वराज्याचा झेंडा फडकवणारे वीर सरदार मानाजी पायगुडे, सरदार कान्होजी कोंडे, सरदार बाबाजी ढमढरे. आता ढमढरे घराण्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. स्वराज्य स्थापनेपासून स्वराज्य रक्षणामध्ये, स्वराज्य विस्तारण्यामध्ये, स्वराज्य टिकवण्यामध्ये ढमढरे घराण्याचे जवळजवळ 25 ते 50 सरदार आहेत. आणि या ढमढरे घराण्याने तळेगाव ढमढरे पासून हा रथ आणून इथं सामील करून घेतला. त्यानंतर सरदार पिलाजीराव सनस, सरदार हैबतराव शिळीमकर, सरदार नाईक निवंगुणे, सरदार जेताजी करंजावणे, सरदार कडू शिकेकरी आणि प्रतापगड युद्धवीर सरदार बाबाजी आढळराव ढोरराव धुमाळ हे 9 स्वराज्य रथ अजून सामील झाले. आणि 6 जणांनी आम्ही टाकलेलं पाऊल हे 15 जणांवर आलं. 2014चा स्वराज्य रथ सोहळा हा अजून व्यापक झाला. आणि यावेळेस करवीर संस्थानाचे युवराज संभाजी छत्रपती यांचे चिरंजीव यौवराज शहाजीराजे संभाजीराजे छत्रपती यांनी लाल महालातनं जिजाऊंपासून जिजाऊ ज्योत आणून रथावरची शिवज्योत प्रज्वलित केली. तत्कालीन पुण्याच्या महापौर चंचलाताई कोदरे यांनी मुख्य रथाचं जिजाऊच्या रथाचं सारथ्य केलं. त्याचबरोबर यावेळेस हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी सोहळा अजून व्यापक झाला. यावेळेस 2दा पुष्पवृष्टी आली. शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी झालीच, त्याचबरोबर जी मिरवणूक आहे आपली मुख्य स्वराज याच्यावर सुद्धा पुष्पवृष्टी सोहळा झाला. आणि या पुष्पवृष्टी सोहळ्यामध्ये यौवराज शहाजीराजे छत्रपती, पुण्याच्या महापौर चंचलाताई कोदरे, पुण्याच्या उपमहापौर माननीय बंडू तात्या गायकवाड, चिरंजीव विशाल आणि पुण्यातले मान्यवर नामांकित वकील जे अनेक समाजोपयोगी संस्थांना उपयोगी येतात असे माननीय ॲडव्होकेट प्रतापराव परदेशी याच्या हातनं हेलिकॉप्टरचा पुष्पवृष्टी सोहळा पार पडला. त्याची काही क्षणचित्र मी तुम्हाला दाखवतो मिरवणुकीची त्याची 2014च्या. हाच तो 2014चा जिजाऊशाची शिवज्योत रथ. याच्यामध्ये अजून एक मला सांगायचंय तुम्हाला की यावेळेस मालुसरे घराण्याने अतिशय सुंदर एक पायंडा पाडला मिरवणुकीमध्ये की नरवीर तानाजी मालुसऱ्यांचा पहिला रुद्ररूप दाखवणारा दोन्ही पाय हवेत असलेला केवळ स्वराज्याच्या भगव्या ध्वजावर बॅलन्स केलेल्या पुतळ्याचं अनावरण त्यांनी या मिरवणुकीमध्ये केलं. आणि तेव्हापासून जी प्रथा चालू आहे ती 2015 साली सुद्धा सरदार कान्होजी नाईक जेदे यांचा स्वराज्य रक्षण करता दोन्ही हातात शमशेर घेतलेला 9 फुटी पुतळा किंवा सरसेनापती संताजी घोरपडे यांचा अर्धाकृती पुतळा या दोन्ही पुतळ्यांचा अनावरण 2015 सुरू झाले. पण 2014ला जी मालुसऱ्यांनी जी प्रथा पाडली त्याचं हे एक्सटेन्शन होतं. ही त्यावेळेस लोटलेली अलोट गर्दी. हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी काही क्षणचित्र तुम्हाला दाखवतो. मालुसरे छत्रपती हे दस्तूर खुद्द शिवछत्रपतींच्या जगातल्या पहिल्या भव्य आषाढ पुतळ्यापाशी त्यावेळेस उपस्थित होते. वरती जे आहेत ते मालुसरे छत्रपती आहेत. तर नको
या महापौर चंचलाताई कोदरे, चिरंजीव ईशान अमित गायकवाड, उपमहापौर बंडू तात्या गायकवाड, शौवराज शहाजीराजे छत्रपती, ॲडव्होकेट पत्रवा परदेशी या मान्यवरांच्या हातनं पुष्पवृष्टी सोहळा संपन्न झाला. सर 2015 मध्ये कोणती घरांनी त्याच्यामध्ये सामील झाली? 2015 मध्ये हा स्वराज्य रथ सोहळा इतका प्रचंड मोठा झाला, प्रचंड यशस्वी झाला की तो सोहळा संपल्यानंतर प्रत्येक स्वराज्य बांधवांच्या डोळ्यातून आनंद अश्रू तरळत होते. आम्ही कित्येक जण कित्येक वेळ 15-20 मिनिटं आम्ही रडलोय हा यशस्वी सोहळा झाल्यानंतर. हे जे मुख्य 15 तर होतेच 2014 त्याच्यानंतर अजून 11 नवीन घराणी याच्यामध्ये समाविष्ट झाली, त्यांनी आपला सहभाग नोंदवला. साल्हेर किल्ल्याचे युद्धवीर सरदार सूर्यराव काकडे, स्वराज्याची कवच कुंडले, सह्याद्रीची शमशेर, स्वराज्यनिष्ठ छत्रपतीनिष्ठ सरसेनापती हंबीरराव मोहिते, युद्ध गनिमी कावा युद्धनीती धुरंधर अजिंक्य सरसेनापती, दक्कनच्या धर्तीवर उधळलेलं वादळ सरसेनापती संताजी घोरपडे, शिरवळ युद्धातले वीर, पुरंदर युद्ध ज्यांनी गाजवलं असे सरदार गोदाजी जगताप, सरदार सिदोजी थोपटे, सरदार झुंजारराव मरळ, सरदार शितोळे घराणे, सरदार तोरणा किल्लेदार सरदार गोदाजी बुरुक, दार देवस्थ श्रीमंत पवार घराणे, बडोदा दिग्विजय वीर, सेना खास खेल, शमशेर बहादर, बडोदा संस्थान संस्थापक श्रीमंत दामाजीराव गायकवाड सरकार, दिल्ली दिग्विजय वीर, वकील उल उमरा अमीर, वकील उल मुतलक अमीर उल उमरा अलीजा बहादर, श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार रथ, हे नवीन 11 रथ त्याच्यामध्ये सामील झाले. आणि प्रत्येक रथाने अतिशय सुंदर वैशिष्ट्यपूर्ण सोहळा तिथं स्वतःचा गौरवशाली इतिहास मांडला. आणि खऱ्या अर्थाने जी संकल्पना आपण 2013 साली मांडली ती यशस्वी 2015 साली झाली. या तमाम स्वराज्य बांधवांचं, स्वराज्य सैनानींचं हे जे योगदान आहे हे प्रथमताच अशा प्रकारे भारतासमोर मांडलं गेलं. 2015 सालची काही क्षणचित्र मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. हाच तो अतिप्रचंड भव्य दिव्य नेत्रदीपक डोळ्याचे पारणं फेडणारा शिवजयंती महोत्सव समिती आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्य रथ सोहळा 2015. आता याच्यामध्ये मिरवणूक आम्ही सालानी सुरू केली. त्याच्याबरोबर मिरवणूक संपवायचा हयात मान जो शेवटचा रथ असेल तो श्रीमंत महाराज महादजी शिंद्यांना दिला गेलेला आहे. त्यानंतर मिरवणूक संपवायचा शेवटून दुसरा रथ श्रीमंत दामाजीराव गायकवाड सरकारांचा असणार आहे. आणि शेवटून तिसरा रथ मिरवणूक संपवायचा धार देवासच्या श्रीमंत पवार घराण्याचा आहे. आणि याच या मिरवणुकीमध्ये तुम्हाला आता काही क्षणचित्र मी दाखवतो. कान्होजी देजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं दोन्ही हातात शमशेर घेतलेल्या पुतळ्याचं अनावरण झालं. तो फोटो मी बघतो तुमच्या माहितीसाठी देतो. हाच तो भव्य 9 फुटी पुतळा ज्यांना वतन त्यागवीर म्हणलं जातं. आणि मला खास करून रोहित घोरपडे ज्यांनी सरसेनापती संताजी घोरपड्यांचा रथ काढला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की पहिल्याच वर्षी त्यांनी सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण केलं. तो पुतळ्याचं क्षणचित्र माझ्याकडे आहेत का नाही एकदा आपण बघूया. आणि यौवराज शहाजीराजे संभाजी छत्रपती यांनी पुणेश एकदा लाल महालातनं जिजाऊंच्या पुतळ्यापासून जिजाऊ ज्योत आणून जिजाऊ शहाजी शिवज्योत रथावरील शिवज्योत प्रज्वलित केली. पुण्याच्या महापौर दत्तात्रय धनकोडे यांनी मिरवणुकीचं सारथ्य केलं मुख्य रथाचं. महापौर दत्तात्रय धनकोडे, यौवराज शहाजीराजे संभाजी छत्रपती, उपमहापौर तसेच चिरंजीव ईशान अमित गायकवाड आणि अन्य मान्यवरांनी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी सोहळा केली.
तर 2015 साली लोटलेली अलोट गर्दी तुम्हाला दाखवतो. आणि आपल्या या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे, आचारसंहिता आहे. इथं कोणतंही व्यसन करून सामील करण्यास पूर्णपणे मनाई आहे. गुलाल उधळण्यास मनाई नाही. तुम्हाला दिलेल्या क्रमांकाने ही आचारसंहिता प्रत्येक स्वराज्य रथाकडनं घराण्याकडनं सही करून घेतली जाते आणि त्याच्यानंतरच त्याला मिरवणुकीमध्ये समाविष्ट करून घेतलं जातं. माझ्या मते आचारसंहिता असलेला हा भारतातला नव्हे तर जगातला एकमेव स्वराज्य रथ सोहळा आहे. आणि हेच या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे की तिथं जे आम्ही बंधनं घालून त्याच्यामध्ये हे जे केलेलं आहे आणि ही तंतोतंत पाळली जाते, याचं ही फक्त कागदापुरती नाहीये. आणि तो कागद आपण द्याल जरा. अशा प्रकारे रथ समाविष्ट करून घेताना त्यांच्याकडनं अर्ज घेतले जातात. या अर्जावर त्या जबाबदार 4 घराण्यातल्या सदस्यांच्या सह्या घेतल्या जातात. सर 2016ला आगामी जे 2016ला ब्राझील येथे रिओ द जेनेरो या ठिकाणी ऑलिम्पिक होते. 204 देश त्या ठिकाणी समाविष्ट होत आहेत. आज रोजी 50 घराणी जी महाराजांची या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत या रथाच्या अनुषंगाने. तर भविष्यात हे 204 देशामध्ये महाराजांची ही गनिमी काव्याचं युद्ध, त्यांची रणनीती, जनमानसामध्ये आपलेपण रुजवायची जी पद्धत, सर्वसामान्यांचा राजा होण्याची जी त्यांची कुवत या ठिकाणी जी आहे ती तुमच्या माध्यमातून, आज त्याचबरोबर आकाश राजे या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्यांच्या माध्यमातून ही 204 देशामध्ये जाण्याची जी प्रक्रिया आहे. तर 2016चा जो तुमचा शिवजयंती महोत्सव असेल तर त्याचं साधारण काय रोपड असेल तुमच्या दृष्टिकोनातून? नाही, आता ऑलिम्पिक्स खेळ तुम्ही आता जे बघता याच्यामध्ये शिवकालातले अनेक खेळ आहेत. त्याच्यामध्ये तिरंदाजी आहे, फेन्सिंग आहे, तलवारबाजी आहे, आर्चरी आहे, मल्लविद्या आहे. त्याच्यामध्ये असे अनेक खेळ आज ऑलिम्पिक स्तरावर गेलेत. पण मी याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो की बुधभूषण नावाचा जो संस्कृत ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला होता वयाच्या 8व्या वर्षी, त्यांनी त्याच्यामध्ये एक श्लोक रचलेला आहे. त्यात त्यांनी स्वतःचं वर्णन केलेलं आहे. तस्यात मजा हा शंभू रीती प्रसिद्ध हा समस्त सामंत शिरो वसंत हा यह काव्य साहित्य पुराण गीत कोदंड विद्यानो बारगामी. म्हणजे काय म्हणतात त्या संभाजी महाराज स्वतःला की अशा त्या शिवाजी राजांना शंभू नामक एक विख्यात कीर्तिपुत्र आहे, जे समस्त सामंत शिरो वसंत आहेत. म्हणजे काय, सर्व सामंत, मांडलिक, अंकित जिंकलेल्या राजांचे ऋतुराज वसंत ऋतूप्रमाणे मुकुटमुनी शोभणारे आहे. ते काव्य साहित्य पुराणे गीत आणि कोदंड विद्या म्हणजे धनुर्विद्या, आर्चरी या सर्व विद्यांमध्ये पारंगत आहेत. म्हणजे धनुर्विद्या ही आपल्याला जगाने शिकवायची गरज नाही, ती भारताच्या नसानसात आहे. आज यशाची कणकणी ज्या एका समशेरीच्या वाराने कुतुबी हत्येची तोंड चाटली होती तो इतिहास पण घरोघरी आहे. तर आम्ही हे स्वराज्य बांधव एकत्र करून जे आपले गुण, सुप्त गुण ते अनादिकालापासून आपल्यामध्ये आहेत, धनुर्विद्या, मल्लविद्या, तुमची आर्चरी, तलवारबाजी, शमशेरबाजी, याचं पुनर्जीवन करून एक दिवस या 12 मावळ या महाराष्ट्रातनं अनेक ऑलिम्पिक पदक विजेते नक्कीच देऊ, याची तुम्हाला मी खात्री देतो. भारताचा पहिला ऑलिम्पिक वीर, वैयक्तिक पदक विजेता या महाराष्ट्राने दिलेला आहे. त्यांचं नाव आहे कुस्तीपट्टू ऑलिम्पिक वैयक्तिक पदक विजेते खाशाबा जाधव. 1952 हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये त्यांनी तो पराक्रम गाजवला होता. आणि त्यानंतर 1996 म्हणजे 96 साली तब्बल 44 वर्षांनी लिअँडर पेसला टेनिस मध्ये ते पदक मिळाले वैयक्तिक. अशा अनोख्या विक्रमांचं जनकभूमी म्हणून महाराष्ट्र आणि हा 12 मावळ श्री शिवछत्रपती स्वराज्य वीर, स्वराज्य सैन्याने ओळखले जातात. आणि भविष्यात एक ना एक दिवस याच स्वराज्य भूमीतनं भारताचे वैयक्तिक पदक विजेते नक्कीच जन्माला येतील आणि भारताची आणि महाराष्ट्राची सान उंचवतील, याची आम्हाला खात्री आहे. 2016 सनच्या ह्या तुमच्या मिरवणुकी संदर्भात काय सांगा, शिवजयंती महोत्सवासंदर्भात? 2016 साली आज
जवळजवळ 30 नवीन घराण्यांचे अर्ज आपल्याकडे आले आणि 2016ची मिरवणुकीमध्ये 50 ते 60 स्वराज्य रथ सहभागी होते. आणि मला विश्वास आहे की तमाम भारतातनं नव्हे तर जगभरातनं लोक हा स्वराज्य रथ सोहळा बघायला येतील. कारण की तुम्ही आता ब्राझीलचा उल्लेख केला, तिथं कार्निवल फेस्टिवल चालतं बघा. जगात सगळीकडे विख्यात आहे कार्निवल फेस्टिवल. पण ते आणि आपला स्वराज्य रथ सोहळा याचा जमीन आसमानाचा फरक आणि आपल्या स्वराज्य रथ सोहळ्यामधले असलेलं पावित्र्य, तिथं जी असलेली परंपरा आहे, तिथे जे असलेले सत्य आहे, तिथं जो गौरव जाणारा शिवछत्रपतींचा इतिहास, स्वराज्यवीरांचा इतिहास, स्वराज्य सेनानींचा इतिहास हा केवळ एकम अद्वितीय आहे. त्यामुळे ही जी शिवजन्मोत्सव स्वराज्य सोहळा मिरवणूक आहे ही फक्त पुणे, महाराष्ट्र आणि भारताचं नव्हे तर जगाला अभिमान वाटावी अशी आहे. आणि मी तुमच्या माध्यमातून जिथं जिथं जगात शिवछत्रपती प्रेमी आहेत किंवा त्यांना स्वतःच्या परंपरेबद्दल प्रेम आहे, जाण आहे, चाड आहे, त्यांना आवाहन करतो, शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला पुण्यामध्ये लाल महालपाशी सकाळी 9 वाजता येऊन हा स्वराज्य रथ सोहळा बघण्याचं भाग्य तुम्ही अनुभवा. याची देही याची डोळा. आणि नुसतं घरात बसू नका, या स्वराज्य रथ सोहळ्याचा एक भाग होऊन स्वतःला परमभाग्य करा, हे मी तुम्हाला आवाहन करतो. निश्चितच सर, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महोत्सव या ठिकाणी तुम्ही 2012च्या संकल्पनेनुसार या ठिकाणी सुरू केला आणि आज रोजी सन्माननीय आकाशराजे कंक सर या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यांच्या साक्षीने ज्यांनी महाराजांनी हे राज्य उभं केलं त्यांच्या साक्षीने हा शिवजयंती महोत्सव सोहळा या ठिकाणी आपण या NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने ह्या जगाला अर्पण करतोय. आणि संपूर्ण जग हे ऑलिम्पिकच्या बरोबर ह्या सोहळ्याला, या सोहळ्यातील सर्व कला कौशल्यांच्या या रथ सोहळ्याला उपलब्ध राहतील, उपस्थित राहतील. आणि याची तुम्ही सांगितल्याप्रमाणे याची देही याची डोळा ते पाहतील अशी मी या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूबच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू. जय जय श्री शिवछत्रपती.